Hello, 12th Commerce Organization of Commerce and Management students. Last few lectures we have started chapter number 2 functions of management. First function planning, second organizing, third staffing, fourth directing, fifth coordinating, sixth controlling. Last lecture we have started controlling नियंत्रण हा फंक्शन आपण सुरू केला होता. त्यामध्ये डेफिनेशन फिलिप कोटलर अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर कंट्रोलिंग मीन्स नियंत्रण म्हणजे काय. कंट्रोलिंग इज द प्रोसेस ऑफ टेकिंग स्टेप्स टू ब्रिंग ॲक्च्युअल रिझल्ट अँड डिझायर्ड रिझल्ट क्लोजर टुगेदर. ॲक्च्युअल रिझल्ट प्रत्यक्ष परिणाम आणि डिझायर्ड रिझल्ट अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रक्रियेला कंट्रोलिंग असं म्हणण्यात येतं. जे ॲक्च्युअल रिझल्ट आहे आणि जे आपण अजूम केलेलं डिझायर्ड रिझल्ट आहे म्हणजे अपेक्षित परिणाम आहे, यांना जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी जो काही प्रयत्न केला जातो, जी काही प्रक्रिया पार पाडली जाते, जी काही प्रोसेस केली जाते, यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, कंट्रोलिंग असं म्हणण्यात आलेलं आहे. यालाच नियंत्रण असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग पाहायचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग, नियंत्रणाचे महत्त्व. कंट्रोलिंग इज द इम्पॉर्टंट इन मेंटेनिंग स्टँडर्ड्स अँड टू अचीव डिझायर्ड गोल इफेक्टिवली अँड इफिशियंटली. नियंत्रण म्हणजेच कंट्रोलिंग जे बिझनेस ऑर्गनायझेशनचे गोल्स आहेत, उद्दिष्ट आहेत, ते प्रभावी मांडण्यासाठी कंट्रोलिंगचं अत्यंत महत्त्वाचे आहे. कंट्रोलिंग इज इम्पॉर्टंट मेंटेनिंग स्टँडर्ड्स अँड टू अचीव डिझायर्ड गोल इफेक्टिवली. कंट्रोलिंगचं नियंत्रणाचे अत्यंत महत्त्वाचं आहे. कशासाठी? तर जे कोणते ठरवण्यात आलेले उद्दिष्ट आहेत ते प्रभावी मांडण्यासाठी नियंत्रण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इट इज अ फंक्शन ऑफ चेकिंग द परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉई ॲट एव्हरी स्टेज ऑफ देअर वर्क इन प्रोसेस. एम्प्लॉई यामध्ये एम्प्लॉईच्या वर्कचं प्रत्येक स्टेप्सवरती कामगिरीचं मूल्यांकन केलं जातं. द इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग फंक्शन इज अन ऑर्गनायझेशन इज ॲज फॉलोज. ऑर्गनायझेशन संघटनेमधील कंट्रोलिंगचं इम्पॉर्टन्स, कंट्रोलिंगच्या कार्याचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे. टोटल नंबर ऑफ इम्पॉर्टन्स 10 आहेत. फर्स्ट आहे फुलफिलिंग गोल ऑफ ऑर्गनायझेशन, संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करणे. सेकंड आहे मेकिंग इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, जे कोणते रिसोर्सेस आहेत, जे संसाधनाचं आहे, यांचा इफेक्टिव्ह यूज करणे, कार्यक्षम वापर करणे. थर्ड आहे ॲक्युरेसी ऑफ स्टँडर्ड्स, जे स्टँडर्ड्स आहेत त्यांची ॲक्युरेसी अचूकता असणे. फोर्थ आहे मोटिवेट्स एम्प्लॉई, कर्मचाऱ्यांना एम्प्लॉईला मोटिवेट करणे, प्रोत्साहन देते. फिफ्थ आहे इन्शुअर्स ऑर्डर अँड डिसिप्लिन, ऑर्डर अँड डिसिप्लिन शिस्त आणि ऑर्डर सुसूत्रता, ऑर्डर्स इन्शुअर यांची हमी देणे, खात्री करणे, फॉलोज करणे त्या ऑर्डर्स आणि डिसिप्लिन. त्यानंतर 6 नंबर फॅसिलिट्स कोऑर्डिनेशन समन्वयच्या फॅसिलिट्स सुविधा पुरवित करणे,
सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन साधणे, समन्वय साधणे, ऑल एम्प्लॉईज किंवा अदरवाईज डिपार्टमेंट्स आहेत यांच्यामध्ये पूर्णपणे एक कोऑर्डिनेशन साधणं जाणे. 7 नंबर आहे फिजिओलॉजिकल प्रेशर. जो कोणताही मानसिक दबाव आहे तो दबाव कमी करणे. 8 नंबर इन्शुअर्स ऑर्गनायझेशनल इफिशियन्सी अँड इफेक्टिवनेस. जे इफिशियन्सी कार्यक्षमता आहे, जी संघटनात्मक ऑर्गनायझेशनल इफिशियन्सी संघटनात्मक कार्यक्षमता अँड इफेक्टिवनेस प्रभावशीलता आणि इफेक्ट याची खात्री देणे. 9 नंबर आहे बिल्ड्स गुड कॉर्पोरेट इमेज. चांगली सामाजिक प्रतिमा निर्माण करणे. आणि 10 नंबर आहे ॲक्ट्स ॲज अ गाईड. गाईड म्हणून मार्गदर्शक म्हणून कार्य करणे. हे सर्व काही कंट्रोलिंगचे महत्त्व आहे बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी. द इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग फंक्शन इज ॲन ऑर्गनायझेशन. हे व्यवसाय संघटनेसाठी नियंत्रणाचे महत्त्व आहे. नियंत्रण कंट्रोलिंग केल्यामुळे बिझनेस ऑर्गनायझेशनला अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त. फर्स्ट नंबर आहे फुलफिलिंग गोल ऑफ ऑर्गनायझेशन. संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करणे. कंट्रोलिंग इज द फंक्शन ऑफ मेजरिंग द परफॉर्मन्स ॲट एव्हरी पॉसिबल स्टेज, फाइंडिंग आउट अँड द deviation if any, and taking corrective actions according to planned activities for the organization, thus the help in fulfilling the organizational goal. कंट्रोलिंग ही प्रत्येक स्टेप्सवरती कामगिरी मोजण्यासाठी पॉसिबल स्टेज, परफॉर्मन्स ॲट एव्हरी पॉसिबल स्टेज. कंट्रोलिंग इज द फंक्शन. कंट्रोलिंग हे एक असं कार्य आहे जे परफॉर्मन्स ॲट एव्हरी पॉसिबल स्टेज. नियंत्रण कंट्रोलिंग हे एक असं कार्य आहे ज्यामध्ये मेजरिंग, ज्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरील कामगिरीचं मोजमाप होतं. त्याचबरोबर फाइंडिंग आउट द डिव्हिजनल, त्यांचे फाइंड आउट करण्यात येतं काय चुक्या व्हायल्यात, आणि टेकिंग करेक्टिव्ह ॲक्शन, आणि त्याचबरोबर जे काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्यांच्या सुधारणा करण्याची एक प्रक्रिया आहे. यामुळे ऑर्गनायझेशनचे जे गोल आहेत, संघटनेचे जे उद्दिष्ट आहेत ते प्राप्त करण्यासाठी मदत होते. जे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्यांना फाइंड आउट करणे हे कंट्रोलिंगमुळे, आणि त्यामध्ये काही सुधारणा करणे, करेक्टिव्ह ॲक्शन अकॉर्डिंग टू द प्लॅन ॲक्टिव्हिटी फॉर द ऑर्गनायझेशन, टेकिंग करेक्टिव्ह ॲक्शन्स, ज्या काही चुकीच्या झालेल्या आहेत त्या शोधणे, फाइंड आउट करणे, आणि त्यात सुधारणा करण्यासाठीचे जे काही उपाययोजना करण्याची प्रक्रिया म्हणजेच एक प्रकारे कंट्रोलिंग होय. आणि त्यामुळे या कंट्रोलिंगमुळे बिझनेस ऑर्गनायझेशनचे फुलफिलिंग द ऑर्गनायझेशन गोल्स, द हेल्प, यामुळे संघटनेचे उद्दिष्ट प्राप्त करण्यास मदत होते, हेल्प होते. सेकंड नंबर आहे मेकिंग इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. जी रिसोर्सेस आहेत, जी संसाधन आहेत यांचा इफेक्टिव्ह कार्यक्षम वापर. Various techniques are used by managers to reduce wastage of material and spoilage of other resources. Standards are set for every performance. Employees have to follow these standards.
वेगवेगळ्या टेक्निक अंतर्गत विविध तंत्रांचा वापर करून मॅनेजर जे रिड्यूस्ड वेस्टेज ऑफ मटेरियल आहे, जे मटेरियलचा विविध तंत्राचा वापर हे वेस्टेज होईल तेवढं कमी निघण्यासाठीचा वेगवेगळ्या तंत्राचा मॅनेजर वापर करत असतात. स्टँडर्ड्स आर सेट फॉर एव्हरी परफॉर्मन्स. प्रत्येक कामासाठी काही स्टँडर्ड्स ठरवली जातात. एम्प्लॉई हॅव टू फॉलो दीज स्टँडर्ड्स. कर्मचारी अशा स्टँडर्ड्सचं पालन करावे लागते आणि यामुळे ॲज द इफेक्ट ऑफ धिस द रिसोर्सेस आर यूज्ड बाय एम्प्लॉई इज द मोस्ट इफिशियंट अँड इफेक्टिव्ह मॅनर सो ॲज टू अचीव ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. याचा परिणाम म्हणून जे बिझनेस ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजेच व्यवसायाचे संघटनात्मक उद्देश साध्य करण्यासाठी एम्प्लॉईजला अशा रिसोर्सेसचा योग्य व पद्धतशीरपणे वापर करतात. थर्ड आहे ॲक्युरेसी ऑफ स्टँडर्ड्स. स्टँडर्ड्सची अचूकता, मानकांची अचूकता. An efficient control system help management in judging the accuracy of standard, whether they are accurate or not. एखादी चांगली कंट्रोलिंग मॅनेजरला करण्यासाठी ती ॲक्युरेसी पाळणे गरजेचे आहे. कंट्रोलिंग मेजर्स आर फ्लेक्सिबल टू सम एक्सटेंट, सो आफ्टर receiving the according to changing circumstances, they are received from time to time, which is beneficial for checking a performance accurately. जे कोणतेही कंट्रोलिंग मेजर्स आहेत, याचे काय कसे असते गेले पाहिजे, ते फ्लेक्झिबल लवचिक प्रमाणात असले गेले पाहिजे, जे की बदलत्या काळानुसार ते वेळोवेळी सुधारणा केलेल्या पाहिजेत, ज्यामुळे ॲक्युरेट म्हणजे कामाची जी काही अचूकता आहे ते तपासणे सोपे होते. ॲक्युरेसी ऑफ स्टँडर्ड्स, स्टँडर्ड्सची अचूकता. आणि हे अचूकता हे प्रकारचे एक प्रकार लवचिक फ्लेक्झिबल असती गेली पाहिजे, सम एक्सटेंट फ्लेक्झिबल सम. यामुळे हे लवचिक असते, त्यामुळे बदलत्या जे कोणते चेंजेस होणार आहेत त्या चेंजेसिंग इन सर्कमस्टान्सेस, जे काही बदलते परिस्थितीचा आढावा घेतला जातो, त्यामध्ये या सुधारणा करण्यास सोपं हवं आणि जे कोणतेही परफॉर्मन्स ॲक्युरेटली होणार आहेत त्यांची तपासण्यास मदत होते या कंट्रोलिंगमुळे. त्यानंतर 5th नंबर इन्शुअर्स ऑर्डर अँड डिसिप्लिन. जी कामामधील घेण्यास ऑर्डर आणि शिस्त आहे त्याची हमी देणे, हे सर्व काही कंट्रोलिंगमुळे शक्य होतं. कंट्रोलिंग इज द फंक्शन ऑफ ऑर्डर अँड मेंटेनिंग डिसिप्लिन. जे कंट्रोलिंग नियंत्रण जे कंट्रोलिंग आहे ऑर्गनायझेशनमध्ये, यामुळे ऑर्गनायझेशनमध्ये एक प्रकारची फंक्शन ऑर्डर अँड मेंटेनिंग डिसिप्लिन, यामध्ये शिस्त कंट्रोलिंगमुळे आणली जाते. इट वर्क्स फॉर रिड्युसिंग अनप्रोफेशनल बिहेवियर ऑफ द एम्प्लॉई. जे कर्मचाऱ्यांमधील एम्प्लॉईमधील अनप्रोफेशनल बिहेवियर आहे, त्यांचं अव्यावसायिक वर्तन आहे, ते कमी करण्यास मदत करते.
Discipline is maintained by continuous checking of a performance by the superiors, and preventing action are taken to minimize the gap between actual and standards. जे सतत सुपरवायझिंग करणे म्हणजे तो वरिष्ठाकडून जे कोणतेही त्यांची परफॉर्मन्स आहे त्यांची नियमित तपासणी करून डिसिप्लिन निर्माण केली जाऊ शकते आणि यामुळे काही वेगळ्या ॲक्शन्स घेण्यास त्यांना मदत होते. या वेळोवेळी डिसिप्लिनची शिस्तीची चेकिंग केल्यामुळे नियमित कामगिरीची त्यांच्या परफॉर्मन्सची कामगिरी केल्यामुळे एम्प्लॉईमध्ये एक प्रकारची ऑर्डर फॉलो करण्याची आणि डिसिप्लिन मेंटेन करण्याची शिस्त निर्माण करण्यास मदत होते. यानंतर 6 नंबर फॅसिलिट्स कोऑर्डिनेशन. समन्वयाची कोऑर्डिनेशनची सुविधा. फॅसिलिट्स control is a function which is the role and responsibilities of all departmental managers and subordinate are designed clearly. नियंत्रण कंट्रोलिंग हे एक असे कार्य आहे ज्यामध्ये ऑल डिपार्टमेंट्समधील मॅनेजर्स असतील, सर्व विभागातील व्यवस्थापक असतील आणि अँड द सबऑर्डिनेट त्यांच्या हाताखालील जे काम करणारे असतील, सर्व एम्प्लॉईज असतील, यांच्या रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट केलेले असते. कंट्रोलिंग या कार्यामुळे जे ऑल डिपार्टमेंटचे मॅनेजर आहेत आणि अँड द सबऑर्डिनेट्स आहेत, त्यांच्या हाताखालील काम करणारे एम्प्लॉईज आहेत, यांच्या रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांचा एक स्पष्ट क्लिअरली आराखडा तयार केलेला असतो. कोऑर्डिनेशन बिटवीन them help to find out the deviation in the representative department and use to remedial measures for desired result of the organization. जे कोणते ऑल डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत, हेड आहेत, विभाग प्रमुख आहेत आणि जे कोऑर्डिनेट्स आणि एम्प्लॉईज आहेत यांच्यामधील समन्वय जो आहे, कोऑर्डिनेशन, कामातील जी विभागणी आहे, ते ऑर्गनायझेशनच्या या कंट्रोलिंगमुळे एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन साधण्यास मदत होते. फॅसिलिट्स कोऑर्डिनेशन. प्रत्येक डिपार्टमेंटचे मॅनेजर्स आणि कोऑर्डिनेट्स यांचे रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी या कंट्रोलिंगमुळे कळते. प्रत्येक मॅनेजरची आणि त्यांच्या कोऑर्डिनेट्सची, त्यांच्या कर्मचाऱ्यांची जी रोल, जी भूमिका आहे, जी जबाबदारी आहे ती स्पष्ट केली जाते आणि या कंट्रोलिंगमुळे हे स्पष्ट झाल्यामुळे जे कोणतेही एम्प्लॉईज आहेत आणि त्यांचे डिपार्टमेंटचे हेड आहेत, एकमेकांमध्ये कोऑर्डिनेट्स करण्यात हे बिझनेस ऑर्गनायझेशन्सला सोपं जातं आणि त्यामुळे बिझनेस ऑर्गनायझेशनची ग्रोथ होण्यास मदत होते. एकूण इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग आपण 6 पाहिलेले आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात आपण. थँक्यू स्टुडंट्स.